मँगोचा सीझन संपायच्या आत आज आपण अजून एक मँगोची रेसिपी घेऊन आलेलो आहे. तर आज आपण मँगोपासून लच्छेदार अशी रबडी बनवणार आहोत. तर रबडी बनवण्यासाठी प्रथम गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. तर पाहू शकता हा पसरट पॅन आपल्याला प्रथमतः ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण 1 लिटर दूध घातलेले आहे. आपल्याला घट्टसर दुधाचाच यूज करायचा आहे. इथे मी म्हशीचे 1 लिटर दूध घेतलेले आहे. तर पाहू शकता मस्तपैकी ते आपल्याला आटवून घ्यायचे आहे. दुधाला छानपैकी उकळी फुटलेली आहे. तर 15 ते 20 मिनटं आपल्याला कंप्लीटली लागतात दूध आटवून घेण्यासाठी. तर दूध हे आपल्याला अर्धे करायचे आहे, म्हणजे आटवून ते आपल्याला अर्धा लिटरच करायचे आहे. तर पाहू शकता मध्ये मध्ये आपल्याला अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साहाय्याने हलवत राहायचे आहे, म्हणजे खाली तळाला ते लागणार नाही आणि छानपैकी दूध हे आटले जाईल. पाहू शकता मस्तपैकी दूध आटत चालले आहे आणि छानपैकी साई पण येत आहे. तर ती साई आपण साईडला करत राहायचे आहे. तर पाहू शकता मस्तपैकी दूध आटत आहे. दूध छानपैकी आटले गेलेले आहे आणि पूर्ण अर्धा लिटर दूध झाले आहे आटून. तर छानपैकी घट्टसर दूध हे झाले आहे आणि कलरही खूप छान असा दुधाला आलेला आहे, ब्राऊन असा थोडा. तर त्यानंतर आपण दुधामध्ये घालणार आहोत 1/4 वाटी साखर घालणार आहोत. साखरेचे प्रमाण नक्की असे काही नाही आहे, गोड जसे आवडेल ज्याप्रमाणे आपण साखर यूज करणार आहोत. येथे अगदीच कमी आपण 1/4 वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर घातल्यानंतर आपण पुन्हा 10 ते 15 मिनटानंतर आटवून घेणार आहोत दूध. तर पाहू शकता मस्तपैकी घट्टसर दाटसर असे हे दूध आपले रेडी झालेले आहे. तर पाहता क्षणीच लक्षात आलं असेल किती दाणेदार असे घट्टसर असे दूध झाले आहे. आता या स्टेजला आपण विलायची पूड घालणार आहोत. 1 चमचा इथे विलायची पूड आपण घातलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. दूध हे अर्धा लिटरपेक्षाही कमी झाले आहे. पाहू शकता एकदम घट्टसर असे झालेले आहे. तर आपण मँगो रबडी बनवत आहोत, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 मँगो. तर हे मी केसर आंबा घेतलेला आहे. पाहू शकता छानपैकी पिकलेला आंबा आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि त्यावरती साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर साल काढल्यानंतर आपण त्याचा गर काढून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण अशा प्रकारे चौकोनी तुकड्यामध्ये काही काढून घेणार आहोत. तर आपल्याला काही तुकडे गार्निशिंगसाठी लागणार आहेत. तर अशा प्रकारे सर्व गर आपण काढून घेतलेला आहे आणि त्यातील थोडे चंक्स आपण गार्निशिंगसाठी वेगळे काढून ठेवणार आहोत आणि बाकीचा गर आपण मिक्सर जारमध्ये छानपैकी बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. आणि येथे तोपर्यंत आपली रबडी रेडी झालेली आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि रूम टेम्परेचरला आपली ही रबडी आपल्याला आणायची आहे. थंड रबडी झाली की आपल्याला त्यामध्ये मँगोचा गर घालायचा आहे आणि छानपैकी स्पॅच्युलाच्या साहाय्याने रबडी आणि मँगोचा गर मिक्स करून घ्यायचा आहे. अगदीच पटकन छानपैकी मिक्स झालेला आहे. पाहू शकता कलर किती अप्रतिम असा येल्लो कलर आलेला आहे, नॅचरल कलर. तर पाहू शकता किती दाणेदार आणि घट्टसर अशी आपली ही रबडी रेडी झाली आहे. स्ट्रक्चर पाहताच तुमच्या लक्षात आलं असेल किती मस्त अशी आपली रेडी घट्टसर अशी झालेली आहे. तर पाहू शकता तर आपली रबडी ही रेडी झालेली आहे. आता त्यावरती आपण मँगोचे जे चंक्स काढून ठेवलेले होते ते आपण गार्निशिंगसाठी घालणार आहोत, म्हणजे छान दिसेल आणि तोंडात एखादा फोड आली तर खूप छान वाटेल. त्याच्यामुळे आपण हे गार्निशिंगसाठी तुकडे घेतलेले आहेत. आता ही रबडी आपल्याला किमान 1 ते 1.5 घंट्यासाठी फ्रीजरमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये 1 घंट्यासाठी आपल्याला थंड चिल्ड होण्यासाठी ठेवायची आहे. तर पाहू शकता मस्तपैकी थंड चिल्ड अशी ही रबडी झालेली आहे. 1 घंटा झालं फ्रीजमध्ये मी ठेवली होती आणि त्यानंतर मी बाहेर काढली. तर पाहू शकता अप्रतिम अशी ही रबडी वाटत होती आणि थंड झाल्यानंतर ती अजूनही जास्त घट्ट अशी झालेली होती. पाहू शकता घरच्या घरी आपण अगदी 1 लिटरपासून भरपूरशी अर्धा लिटर एवढी रबडी रेडी केलेली आहे. पाहू शकता. तर मी ही सर्व करून घेत आहे. थंड अशी ही रबडी पाहू शकता किती घट्टसर आणि दाटसर झालेली आहे. तर पाहता क्षणीच खावीशी वाटत आहे. एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे आणि सोपी अशी रेसिपी आहे. एकदम टेस्टला तर अप्रतिम अशी ही झालेली होती. मँगो सीझन आहे तोपर्यंत ही रबडी तुम्ही नक्की करून घ्या. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.